नवापूर नगरपालिकेची रणधुमाळी शिगेला केके कॉर्नर जवळून शरद गावित यांच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल। नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। काल रात्री शहरातील केके कॉर्नर जवळ जिल्हा विकास आघाडीची भव्य जाहीर सभा पार पडली। या सभेला हजारो नवापूरकरांनी उपस्थिती दर्शविली। यावेळी माजी आमदार शरद गावित यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधारी गटावर तीव्र निशाणा साधलाय। गावित यांनी सत्ताधाऱ्यांच्या अपूर्ण कामांवर बोट ठेवत आणि कथित गैरकारभारावर जोरदार टीका करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। मी आज विनंती करतो, कारण सर्वांनी जे वक्ते होते त्यांनी समस्यांच्या पाडा वाचला। आपल्याला सांगेल आणि विनंती करेल, ही नगरपालिका आपली आहे, हे गाव आपलं आहे, नवापूर म्हणतात, पण आजच्या परिस्थितीला जुनापूर, याला आपल्याला नवापूर बनवायचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला आज मी विनंती करतो, कारण या शहराचा जर खरोखरच विकास करायचा असेल, या शहरामध्ये रस्ते बनवायचे असतील, या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची असेल, गटार बनवायचे असेल, लाईट लावायचे असतील, हा सर्व निधी आणायचा असेल तर याच्यासाठी नगरपालिकेचा ठराव लागतो। मागच्या वेळेस मी आमदार होतो, त्यावेळेस मी खूप मोठ्या प्रमाणात इथे पैसा आणण्याचा प्रयत्न केला। तरीही मी तीर्थक्षेत्र विकासमधून, महाराष्ट्र सरकारमधून ईदगाह मैदान असेल, मरीमाता असेल, किंवा या वाकीपाड्याला आपण जिथे चर्च आहे तिथे सुशोभीकरणासाठी प्रत्येक ठिकाणी 1,10,00,000 1,10,00,000 असे 3,30,00,000 रुपये मी आणले। या शहरासाठी मी पाण्याची व्यवस्था करायची होती। मला प्रत्येक वार्डात मी म्हटलं बोर करून देऊ आपण, तेवढ्यापुरती तरी व्यवस्था होईल। त्या वर्षी दुष्काळासारखी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमधून आपल्याला मार्ग काढण्यासाठी म्हटलं गावात आपण बोर करून देऊ। बोर करण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला। तेव्हा आम्ही नगरपालिकेला पत्र दिलं NOC साठी, त्यांनी आम्हाला NOC दिली नाही। आम्हाला कार्यकर्त्यांसहित आम्ही नगरपालिकेच्या शिवणवर घेराव घातला आणि त्या 40 बोरांसाठी आम्हाला नगरपालिकेने तेव्हा ठराव दिला आणि तो ठराव दिल्यानंतर या गावात आम्ही 2च दिवसात 40 बोर केले होते। म्हणजे मना इच्छा पाहिजे मनापासून, तर माणूस विकास करू शकतो। आता इच्छा नसेल तर कोण काम करणार? आपल्या इथे जोडी आहे भिका भीमाची, कोणीतरी इथे बोललं छोटा भाऊ मोठा भाऊ खड्ड्यांचे पैसे वाटून खाऊ, पण आपल्या भाऊने सांगितलंय, विश्वास भाऊने सांगितलंय ना खाने दूंगा ना खाऊंगा, खाया है वो भी निकाल लूंगा। त्यासाठी हे घाबरले, त्यासाठी घाबरले, कारण विकास करायचा असेल तर आपण करू शकतो। इथले आमचे ग्रामीणचे कार्यकर्त्यांनी सांगितलं, प्रत्येक गावात कोटीच्या वर कामं दिले आहे ग्रामीण मध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात मी कामं केले आहे। रस्त्याचे केले, पाण्याचे केले, विजेचे केले, सर्व कामे व्यवस्थित केले। वैयक्तिक लाभाच्या योजना मी खूप मोठ्या प्रमाणात दिल्या। त्यासाठी तुम्हाला सांगतो, ही नगरपालिका एकदा देऊन बघा।
मला बरेचसे पत्रकार पण विचारत होते सकाळी, म्हणे तुमची सत्ता नसताना तुम्ही कसं काम करणार? केंद्रात भाजपची सत्ता, राज्यात महायुतीची सत्ता, तुम्ही तर काहीच नाही म्हणे. काहीच नाही, त्याच्यातच तर जादू आहे आमची. कारण मी तुम्हाला सांगू, मागच्या वर्षी मी कामं आणले होते. तुम्हाला मी याच्या पाळा वाचून दाखवतो. हे बघा, आदर्श नगर मध्ये मी 1 कोटीचा रस्ता आणला होता. रंगेश्वर पार्क ते आदर्श नगर मोठी गटार 1 कोटीची बांधली होती. प्रभाकर कॉलनीमध्ये 1 कोटीचे रस्ते दिले होते. पोलीस स्टेशनच्या बाजूला 75 लक्ष दिले होते, म्हणजे 75 लाख दिले होते. आदिवासी विकास मधून अंतर्गत 10 कोटीचे कामे आणले होते मी, 10 कोटीचे या शहरासाठी. आणि तुम्हाला सांगतो, गेस्ट हाऊस इथे बांधलाय. जे रेस्ट हाऊस म्हणतो आपण, ते 5 कोटीचं काम चाललेलं आहे आता. 5 कोटीचं रेस्ट हाऊस बनण्यात आहे. MIT PWDचे कार्यालय नव्हतं, कार्यालयासाठी मी 3 कोटी रुपये आणले होते. आणि त्यांच्या निवासस्थानासाठी 3.5 कोटी रुपये आणले होते. ते सर्व कामे चालू आहे. पंचायत समितीची बिल्डिंग, ती तालुक्याची पंचायत समिती असते ना, ती बिल्डिंग मी 5 कोटीची मंजूर करून आणली होती. ती पूर्ण झालेली आहे. आणि कर्मचारी निवासस्थानासाठी 10 कोटी रुपये आणले, त्याचं काम चाललेलं आहे. आणि रंगावलीवर इथे ब्रिज होत आहे. इथे ब्रिज होतोय, तो 8.5 कोटीचा आहे, आपण मंजूर केलेला आहे. आणि तुम्हाला सांगू, एक लहान पीठपाडा आहे, त्याच्या बाजूला वसतिगृहाच्या बिल्डिंग चालू आहे. 10 कोटीच्या 2 बिल्डिंग चालू आहे. ये हमारी जादू है. लाल टमाटर ताजा है, रिक्शा वाला राजा है. अशी आपल्याला कामं करता येतात. कामाची आपल्याला चिंता असते. आणि मी या गावात सहज असं नाही फिरत नाही. किती खड्डे आहेत ते मोजून काढले आहेत. आणि ताई बोलल्या गटारे कुठे बाकी आहे. आमच्या भिका भीमाच्या बाजूला बी आहे. ताईने सांगितलं, आता माझ्या लक्षात आलं. अगोदर त्याचं काम करू आपण. आता मी तुम्हाला सांगतो, आता खऱ्या रस्त्यावर येतो मी. आता माझी सटकली. भाऊसाहेब बोलले होते काल, भाऊसाहेब बोलले होते, कोच काय कराल म्हणे, कोच बाहेर राहतो म्हणे. अरे भाऊसाहेब, हा डोकाऱ्या कारखाना जिंकला ना, तुला मी चेअरमन बनवलं ना, त्याचा कोच मी होतो. आणि त्याला आताही सांगून जातो मी इथे, आता सांगून जातो त्याला, ज्याला मी बाजारात आणतो ना, त्याचा मी बाजार बी उठवू शकतो. तेव्हा मी कारखान्याचे ते आम्ही लढलो. कारखाना आम्ही सोबत लढलो ना, तेव्हा 5 बूथ होते. एक नवागावला बूथ होता मतदानाचा केंद्र, एक नवापूरला होतं, एक विसरवाडीला होतं, आणि एक खांडबारेला होतं, आणि एक नंदुरबारला होतं. तुम्हाला सांगतो गणित कसं होतं. या 5 ठिकाणी मतदान केंद्र होतं. जेव्हा पेट्या फुटल्या, नवागावची पेटी फुटली, भरत भाऊ मायनस होता मागे, मतन होते त्याला सर्वात मागे भरत भाऊ. नवापूरची पेटी फुटली, तिथेही मागे. विसरवाडीची फुटली, तिथेही मागे. अब क्या होगा. तेव्हा सांगत होते मला, बाजूला गुपचूप त्यांची चर्चा चाललेली होती. काय सांगत होते, दादानी मदत केली असेल तर आपण निघू, नाही तू पडून जाऊ म्हणे. अरे ओ दादा, तुमच्यासारखा बेइनाम नाही, इनामदार आहे. जो वादा किया वो निभाता हूं मैं, अपनी कमिटमेंट. आणि खांडबारेला आणि नंदुरबारला या भाऊने करामत केली होती, हा कोचने करामत केली होती. तेव्हा तू चेअरमन झालेला होता. त्याला बनवणारा हा कोच, विसरू नको. आणि कारखाना आम्ही चांगला चालेल. तुम्हाला सांगू, हा कारखाना आहे ना, हा भारतातला आदिवासींचा एकमेव कारखाना आहे.
आदरणीय नाईक साहेब, आदरणीय माणिकराव दादांनी तो आणलेला होता आणि तो कारखाना अशा ठिकाणी आहे ना, तो कारखाना 20 किलोमीटर मधला ऊस आहे तेवढ्यातच तो भरपूर होऊन जातो, पुरून उरतो एवढा ऊस आहे. अशी परिस्थिती कुठेच नाही. एवढा सुरळीत चालणारा कारखाना त्या एकाने घाण ठेवून दिला आणि घाण ठेवून त्याने तो सावंत त्याला घाण दिला. कुठले ते सटाणे ताराबादचे त्यांनी चालवला 1 वर्ष. का भाव बसला, दुसऱ्या वर्षी चेअरमन, दुसऱ्या वर्षी बंद करून टाकलाय. कशाला? टका 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 टकावर टका आहे, मजबूत टका आहे. त्याच्यामुळे तो बंद करून चालला गेला. मला भेटला तो सावंत, दादा हे काय लावलं म्हणे. असंच आहे म्हटलं, पोट भरत नाही, किती येऊ द्या, हा येऊ द्या, असं आहे ते. त्याच्यामुळे इथे जे आदिवासींचे नुकसान झालेलं आहे आणि जे शेतकरी आहे आजूबाजूला या तालुक्यातले, त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कारखाना बंद झाला, एनओसी देत नाही, एनओसी देत नाही, एनओसी द्यावे लागते. कारखाना चालू करताना एनओसी द्यावे लागते या संचालक मंडळाने. आणि आपल्या इथे जो उमेदवार आहे ना, तो तिथे तज्ञ संचालक आहे, तज्ञ आहे तो, हा मास्टर आहे तो. तुम्ही नगरपालिका दिली ना, हे मी बनवून द्या, असे आहे ते. त्याच्यामुळे तो कारखाना बंद झाला, आता चालू होत नाही. आता मागच्या महिन्यात सांगायचा कारखाना चालू झाला. अरे बाबा, कारखाना चालू करायचा असेल ना, तो जर ऑक्टोबर मध्ये चालू करायचा असेल तर 3 महिने अगोदर त्याची साफसफाई लागते, त्याची सर्व्हिसिंग लागते, तेव्हा होतं ते. असं लोकांना चुत्या नका बनवू. आणि त्याच्यामुळे हे माणसं असे आहे. तुम्ही हे बघा, त्याचे इथे निवडून येत होतो, संगीताताई निवडून येते इथे रायगड गटला आणि करंजी गटला. 2 गटामध्ये जावा, हालत बेकार. मी करोडो रुपयाचे काम दिले, तिथे काम होऊ देत नाही ते. तिथे जल जीवन मिशनची योजना आणली आहे केंद्र सरकारची. प्रत्येक गावात वॉटर सप्लाय द्यायची. 1-1, 2-2 कोटीचे एका खेड्यावर योजना आहे ती योजना एक भी होऊ देत नाही. टका टके पे टका, इसलिए योजना बंद, काम बंद. तिथे रस्त्याची परिस्थिती बघा, तिथे दवाखान्याची परिस्थिती बघा, अत्यंत वाईट परिस्थिती त्या गटामध्ये. हे लोक तर आता उभं राहायचे तिथे वाटच बघून राहिले. तुम्ही इथे वाट लागली तर तिथे बी वाट लागणार आहे. काय ठिकाणा नाही त्याच्या. ग्रामीण मध्ये संपला. मला अजित पवार विचारत होते, शरद तू कसं काय रे म्हणे. आणि त्या भारतला एवढी आम्ही विधानसभेत ताकद दिली म्हणे, एवढे कामं दिली म्हणे, आम्ही एवढे कामं दिली म्हणे, तिकीट दिलं त्याला म्हणे, आणि इलेक्शन मध्ये एवढे मदत केली म्हणे. मग मला म्हणे तू कसं काय 2 नंबरवर म्हणे, तो कसं काय 3 नंबर. म्हटलं दादा, त्याचा नंबर ठरलेला आहे, 3 नंबर त्याचा नंबर ठरलेला आहे. कारण मागच्या विधानसभेला तो कुठल्या पक्षात होता, भाजप पक्षात. तेव्हा कोण आलं होतं इथे प्रचारला, अमित शहा आले होते, जब भी 3 नंबर. और आता इलेक्शन झालं विधानसभेचं, कोण आलं होतं त्याच्या प्रचारला, अजित दादा, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, जब भी 3 नंबर. अभी ये नगरपालिका में भी 3 नंबर. ऐसा पाटा गिरना वाला है. अरे नियत चांगली पाहिजे. नेकी कर बंदे, मुफ्त का खाना छोड़ दे. नेकी कर बंदे, मुफ्त का खाना छोड़ दे. किसी का भला ना होता तो बुराई करना भी छोड़ दे. हे असं चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, अशा माणसांच्या नांदी लागू नका. आणि मला म्हणतात गुंड आहे. अरे इधर मैं 15 साल से आता है, माझी एखादी कंप्लेंट तर दाखव. तू माझी कंप्लेंट दाखव ना.
तू इथे काय करामत केले आहे मला माहिती आहे ना, आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आताही धमक्या चालू झाली आहे तुम्हाला. क्या रे उसके सभे में कैसा जाता, दाढ़ी वाले की सभे में? अरे चलती का नाम गाड़ी, फिर भी अपनी दाढ़ी. आजाम भेटणार नाही काय असं बोलणार नाही. कोणी आजाम भेटणार नाही. बघा आता तुम्हाला सांगतो मी, मला इथून A to Z माहिती सांगायची होती आज. A to Z माहिती आज सांगायची होती, पण मी तुम्हाला सांगू माझ्याकडे माहिती होती. पण काल मी तिथे सभेत बोललो ना, A to Z माहिती मला इथे सांगायची आहे. तर ह्या नवापूरमध्ये मधून एवढी माझ्याकडे माहिती येऊन गेलेली आहे त्याची. तर आता आपल्याला स्पेशल अजून 2 दिवस पाहिजे त्याला, तेव्हा ती माहिती पूर्ण होईल. म्हणजे किती लफडा असेल, किती लफडा असेल. आणि तुम्हाला सांगू, तो नगराध्यक्षाचा उमेदवार साखरेची पार्सल. अहो विधानसभेमध्ये मी उभा राहिलो, माझे गाव नंदुरबार तालुक्यात आहे, तिथलं वोटिंग 92,000 या मतदारसंघाला जोडलेलं आहे. मग मी ह्या मतदारसंघाचा आहे ना, आणि मी उभा राहिलो तर मला म्हणे तिकडची पार्सल आहे ना. अरे तुझी साखरेची पार्सल, हिला भाकरी बांधून पाठवणार ना. अहो तुम्हाला सांगू, इथे काय ओबीसी न होते का? ओबीसी न होता का इथे? बिचारा तो हेमू भाऊ वर्षानुवर्ष मागून त्याच्याच मागे होता. हेमू भाऊचं काय झालं, तो ओबीसी होता ना, त्याचा वापर केला असता. तर कशामुळे हे झालं? भिकाचा मास्तर, भीमाचा मास्तर, हे काय केली आहे? टके केली आहे ना. घरातले राहतील तर बाहेर जाणार नाही, बाहेरच्या राहिले तर बाहेर जाणार. म्हणजे दूरदृष्टी किती आहे त्यांची, किती चांगले विचार आहे त्यांचे डब्यासाठी. तर तुम्हाला सांगतो, असे माणसं हे करून राहिलेले आहे. आपल्याला सावध राहावं लागणार आहे, सावध व्हावं लागणार आहे. कालची सभेमध्ये खूप देत होते, माझे चष्म्यावर बोलत होते ते. तो एवढा मोठा नेता घेऊन आले, या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आमदार आहे तो, आणि तिसऱ्या चौथ्यांदा आमदार होत आहे. आणि त्याला काल रात्री माझा चष्मा दिसला. त्याला आवडला असता तर सांगितलं असतं, मी देऊन टाकला. आता तुम्हाला सांगू, तिथला तो तिथून आलेला आहे. कशाला आणलं त्याने? भाड्याने आणलं त्याला. त्याची बी हकीकत सांगतो मी तुम्हाला. या भाऊसाहेबाने काय झालं, आपण पुष्पाला आणलं, झुकेगा नाही साला. याने काय वाटलं, याला वाटलं काय साला जमतं की नाही जमतं असं. कारण इथे सभा झाली, सना मलिक आल्या होत्या, आमदार आहे ते राष्ट्रवादीच्या, पालकमंत्री आले होते, खुर्च्या रिकाम्या होत्या. आता काय करू? मग आता नंदुरबारच्या गारुडी आणला. नंदुरबारच्या गारुडी, म्हातारी म्हणतात त्याला. हे हा म्हातारे आहे ना, या दोघांना खेळवत होतो. नाग मुंगूसवर खेळत होता, असा खेळवत होतो हा यांना खेळवतो. मी तुम्हाला सांगू, विधानसभेमध्ये अजितदादा खांडबाऱ्याला भरत भाऊची सभा घेतली आमदारकीला, आणि हा महायुती म्हणून चंदूभैया त्या सभेवर बसला आणि सभेवरून भाषण केलं चंदूभैयाने की भरत भाऊला मतदान करा. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं की शिरीषला मतदान करा. खेळून राहिला ना. आता काल मी तुम्हाला सांगू काय झालं. इथे बोंबलून गेला आणि नवागावला जेवायला गेला.
अब क्या होगा काल्या तेरा. असं तुम्हाला सांगतो, अशीच परिस्थिती आहे. आता चंदू भयाने मास्क बांधून आला, त्याला कॅन्सर आहे हे जग जाहीर आहे. तसं बी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, मी चष्मा घातला, मला डॉक्टरने सांगितलं माझ्या 14 तारखेला ह्या डोळ्याचं ऑपरेशन झाला, मोत्या होता म्हणे. मोत्या काढला, लेन्स बसवली. मग डॉक्टरने मला सल्ला दिला की थोडे दिवस चष्मे घाला, नाही तर घरातून बाहेर निघू नका. पण आपली परिस्थिती असं, त्याच्यामुळे हे आपण केलं ना, त्याच्यामुळे मी घातला चष्मा, तर त्याला चष्मा दिसला. आणि मला सांगतो तिथे काय खून झाला, मर्डर झाला, तिथे रॅली निघाली, मूक मोर्चा निघाला. त्या रॅलीत समाजाच्या म्हणून मी गेलो. तर या भाऊने काय केला, आपल्या भाऊला फसवलं, असं मला फसवलं. मी त्या रॅलीत गेलो आणि त्या रॅलीमध्ये तो दंगा झाला, तिथे दगडफेक झाली, त्यात माझं नाव गोवण्यात आलं, तिथे मला आरोपी बनवून टाकले. आणि यांना काय वाटलं, आता नगरपालिकेचे इलेक्शन लागेल, मग याला आरोपी बनवू, हा बाहेर राहील नाही तर हा मध्ये राहील, असं त्यांचा विचार होता. म्हणजे हा नवापूरला येणार नाही, आमच्या पॅनल राहणार नाही, मग मजा आमची येईल, आमचा डबा भरेल, अशी परिस्थिती. त्याच्यामुळे आणि तो काय सांगतो, त्या आदिवासी पोराचा मर्डर झाला, त्या मर्डर त्या आदिवासीच्या पोराचा झाला, तो कोणी केला, त्याच्या नगरसेवकाच्या भावाने केला. आता मोहित राजपूत आहे नंदुरबारला, एक मोहित राजपूत नावाचा तरुण होता, त्याचा मर्डर झाला त्याच्या 10-15 दिवस अगोदर. तो बी त्याचा नगरसेवक होता, त्याचा नगरसेवक होता ना, अजूनही त्याला उमेदवारी दिली, त्या नगरसेवकाने त्याचा मर्डर करायला लावला. अशा माणसे जर करत असतील आणि आपल्यावर आरोप ठेवत असतील, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. आता भाऊचे कसं झालं तुम्हाला सांग, यांनी सर्वांनी सांगितलं, भाऊ एकदम साधा आणि सरळ माणूस, त्याचे 3-4 वर्षापासून धंदे बंद आहे, त्याच्यावर गुन्हे आहे, पण 4 वर्षापासून त्याच्यावर गुन्हे नाही. आणि गुन्हे नाही आणि अचानक फॉर्म भरल्यावर येतात आणि उचलून घेऊन जातात. काय समजायचे आपण, हा रडीचा डाव आहे ना, हा म्हणजे तुमच्या समोर काही कोणी लढू नये का, तुम्हाला असंच बाय द्यायला पाहिजे का, ही जनता त्यांना माफ करणार नाही. हे काम चुकीचं होऊन राहिलेलं आहे, ही चुकीला माफी नाही. तुम्हाला सांगतो चुकीला माफी नाही. रिक्षाला मत द्यावं लागेल, तुम्हाला भरभरून मत द्यावं लागेल, यांची तुम्हाला जागा दाखवावी लागेल, यांची तुम्हाला जागा दाखवावी लागेल, नाही ते असेच करतील. आता भाऊला दिलं, तो एवढा बोंबा मारतो त्या सभेमध्ये, एवढे गुन्हे आहे, एवढं तसं आहे. अरे 2017 मध्ये काँग्रेसचे तिकीट भिका भीमाने दिलं ना, भिका भीमाने तिकीट दिलं ना, का तेव्हा भाऊ काही दूध विकत होता का, भाऊ दूध विकत होता का तेव्हा. आणि आमच्याकडे आला, आता तो व्यवसाय बंद आहे त्याचा, आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, आपले गुन्हे उचलायला लावला, हे बरोबर नाही ना. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, हे माणसं आहे ना, हे तुमचे भिका भीमा आहे ना, हे नागापेक्षा जास्त विसारी आहे. यांना कधी चहा पाजायची नाही, यांना नागाला दूध पाजून द्यायचे, पण यांना पण चहा पाजायचे. असे माणसं आहे ते, विषारी माणसं आहे ते, घातकी माणसं आहे ते. आता लफडे, आता बघा नरेंद्र नगराळे 2017 मध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवार होता ना 2017 मध्ये राष्ट्रवादीमधून. तेव्हा भरत भाऊ काय बोलत होते त्या सभेमध्ये, हा याची टोळी आहे, ते पोरींना उचलायला लावतात, पोरींच्या मागे लावायला लावतात, भाऊसाहेब सांगत होते ना. आता भाऊसाहेबाला मी सांगतो, भाऊसाहेबांनी कुठल्या वॉशिंग पावडरने धुतलं म्हणून तो पांढरा झाला. अरे त्याने सरांनी सांगितलं, तर 1 बोट तिकडे दाखल तर 4 बोट त्याच्याकडे आहे ना, तेवढी पण शुद्धी नाही का. कोणाशी बसला आहे, कोणाशी काय आहे. आता भाऊ कोरोना काळामध्ये
भाऊने कोरोना काळामध्ये इथल्या जनतेला खूप चांगल्या सुविधा दिल्या. त्याने ऑक्सिजन सिलेंडर पुरवले, त्याने किट पुरवली, त्याने मास्क पुरवले, त्याने सॅनिटायझर पुरवले, त्याने खाण्यापिण्याची व्यवस्था केली. स्वतः गावात फिरत होता, तो वस्त्यांमध्ये फिरत होता. आणि यांच्यासोबतचे ते आत्ताचे उमेदवार आहे ना, ते दुबईमध्ये फिरत होते. दुबईमध्ये फिरत होते. आपला भीमा बी होता ना तिथे, आणि भिका इथे होता, पण भिका घरातून बाहेर नाही निघत होता. नाशिक होता. अशी परिस्थिती आहे यांची. आता त्याच्यामुळे तुम्हाला सांगू, स्वतःची ठेवायची झाकून आणि दुसऱ्याची बघायची वाकून, अशी सवय आहे यांना. बरोबर आहे का? हे अत्यंत चुकीचे चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. आता तुम्हाला धमक्या चालू होऊन जातील. बिलकुल घाबरायचे नाही. आपण कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारे माणसं नाही. आपण वाघ आहे. वाघ टाइगर जिंदा है. इसका जवाब पत्थर से होगा. कोई डरने का नहीं. भाऊसाहेबांनी, तुम्हाला सांगतो, भाऊसाहेबांनी किती पक्ष बदलले? 3 झाले. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी. आता 5-6 महिन्यात अजून एक पक्ष बदला. पक्ष बदलेल मी या स्टेजवरून सांगून जातो मी तुम्हाला. इथून पक्ष बदले. मी त्याला सांगतो, भाऊसाहेब एवढे सरड्यासारखे रंग नका बदलू. गरजते गरजते बरसता है वो पानी का भरोसा क्या. गरजते गरजते बरसता है वो पानी का भरोसा क्या. कल उस घर में आज इस घर में वो दुल्हन का भरोसा क्या. जिल्हा विकास आघाडीने नवापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा नारा देत मतदारांना साथ घातली आहे. या जाहीर सभेमुळे नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने जोरदार रंग चढलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क.